राम राम मंडळी, मी अक्षय बेलेकर। आज ना मनाला एवढं समाधान वाटतंय की काय सांगू। लय दिवसांनी आमच्या भागात असा मनासारखा आणि टपोऱ्या थेंबांचा पाऊस झाला बघा। एवढे दिवस उन्हाचा तडाखा आणि पिकांची काळजी यामुळे जीव नुसता कासावीस होत होता, पण आज पडलेल्या या पावसानं जीव अगदी शांत शांत झाला। आम्ही जी भाताची पेरणी पेरा करून ठेवली होती तिला खरी पाण्याची गरज होती। आता कुठे त्या पेरलेल्या भाताला जमिनीतून पाणी मिळेल, मातीचा सुवास सुटेल आणि ती लहान लहान हिरवी रोपं जमिनीचा वेध घेत वर येतील। पाऊस धोधो कोसळत होता, पण जसा तो जरा थबकला आणि उघडीप मिळाली तसं मी पण घरातून बाहेर निघालो। हातामध्ये पेंडीचं धारदार खुरपं घेतलं आणि निघालोय आमच्या जनावरांना गोड गवत आणायला। तसं सांगायचं तर सध्या जरा घरी महत्त्वाची कामं असल्यामुळे मी कामावर जात नाहीये। सध्या काही दिवस सुट्टीवर आहे। आता घरात बसून तरी काय करणार, काहीतरी उद्योग तर पाहिजेच। मग काय, घरात विनाकारण बसून राहण्यापेक्षा आणि वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा दुपारच्या वेळेत खुरपं उचलतो, पायात बूट सरकवतो आणि निघतो थेट शेताकडं। घरात आपल्या 2 गायी आहेत, जिवलग आहेत त्या आमच्या। मग त्यांना वेळेवर हिरवा चारा आणि पाणी नको करायला? आपली जबाबदारी आहे ती। आमच्या वडिलांनी खूप कष्टाने आणि नियोजनाने शेताच्या बांधावर मस्त रसरशीत हिरवागार चारा तयार केलाय। शेताच्या बांधालाही त्यांनी कसं अगदी जिवंत ठेवलंय। तिथं जायचं, गुडघाभर वाढलेलं ते मऊ गवत खुरप्यानं छान कापायचं आणि गच्च भरलेला त्याचा एक मोठा भारा बांधायचा। पाऊस पडून गेल्यामुळे गवतावर पाण्याचे थेंब चमकत असतात, ते अंगावर उडत राहतात। मग तो कापलेला भारा गाडीवर व्यवस्थित ठेवायचा आणि गाडीवरून गवत सांडू नये म्हणून दोरीने अगदी घट्ट आवळून बांधायचा आणि गाडी ढकलत यायचं घरी। घरी आल्यावर मी फक्त तो चारा तसाच गायींच्या पुढं फेकून देत नाही, कारण त्याची नासाडी होते। तो सगळा ओला गच्च चारा आधी कुट्टी मशीनला लावतो। मशीनमधून त्याची बारीक आणि मऊ कुट्टी करतो। यामुळे गायींना तो चारा चघळायला आणि पचायला सोपा जातो। अशी बारीक कुट्टी करून झाल्यावर मगच तो चारा आमच्या गायींच्या पुढं टाकतो। जेव्हा त्या दोन्ही गायी अगदी आवडीने, सुखात आणि शांतपणे तो चारा खाताना मी बघतो ना, खरं सांगतो मंडळी, मनात चाललेली जगभराची चिंता, घरची कामं आणि मनावरचा सगळाच्या सगळा ताण कुठल्या कुठे पळून जातो। त्या मुक्या प्राण्यांच्या डोळ्यांतील समाधान बघून दिवसाभराच्या कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं।